हॅलो, सर्वांना जय भीम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. आज आपण ऑनलाईन प्रोग्रामवरती आहोत. आपण तीन चार महिन्यापासून ऑनलाईन प्रोग्राम घेत आहोत आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने जो शिक्षणाचा जो ऑनलाईन प्रोग्राम राबवतात, कारण की सर्व सामान्य जनतेंना शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि शिक्षण प्रबोधन समितीच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचं महत्त्व पटावं, यासाठी जे सर्व शिक्षण प्रबोधन समितीचे जे प्रतिनिधी आहेत ते अत्यंत तनमन धनाने कार्य करत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या प्रास्ताविकसाठी शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने मला जे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी शिक्षण प्रबोधन समितीचे आभारी आहो. खरंच शिक्षण खूप आवश्यक गरज आहे. कारण महात्मा फुले म्हणायचे, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आजची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला कशा पद्धतीचं शिक्षण मिळत आहे. त्यावरच शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने प्रत्येकांना शिक्षणाचं महत्त्व कळावं यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत असते. आणि आजचा भाग जो आहे तो 19वा आहे. त्याचबरोबर आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून, मार्गदर्शक म्हणून डॉक्टर राजू जाधव सर मुंबई येथून आहेत. आणि शिक्षणावर अत्यंत गंभीरपणे आपल्याला विचार करायचा आहे. कारण संघटनेचे एक घोषवाक्य आहे, सिंहाची गर्जना आमची, आम्ही वाघा चिर पिलं, चिरत नेऊ अंधार सारा, आम्ही क्रांती सूर्याची लेकरं. हे आवाहन आपल्याला पेरायचं आहे. कारण आपण महापुरुषांच्या विचारांचे पायीत आहोत आणि खरोखर कठीण परिस्थिती आपल्या समोर या ठिकाणी आहे. त्यावर आपण सर्वांनी विचार करावा. म्हणून मी थोडक्यात डॉक्टर राजू सर यांचा परिचय करून देतो. विद्यार्थी दशेपासून शिक्षणाच्या प्रश्नावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कार्य केलेलं आहे. सरांनी सतत शिक्षणाच्या प्रश्नावर सक्रिय भूमिका निभावत आहेत. शिक्षणाच्या प्रश्नासोबतच भारतातल्या विविध चळवळीत काम केलेलं आहे. सरांनी सातत्याने मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद या अन्वेषक पद्धतीच्या अनुषंगाने विविध लेखन करत आहेत. विविध कालिकांमध्ये सरांचे लेख प्रकाशित होत असतात. अर्थशास्त्रावर त्यांचा शोध प्रबंध केलेला आहे. असे डॉक्टर राजू जाधव सर आज आपल्याला फुले आंबेडकर शिक्षण दृष्टिकोन या विषयावर मांडणी करणार आहेत. त्यामुळे मी सरांना विनंती करतो की आपण पुढच्या विषयाला सुरुवात करावी. जय भीम. धन्यवाद सूरज सर. सर्वप्रथम मी शिक्षण प्रबोधन समितीचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची परवानगी दिली, संधी दिली आणि त्याच्यामुळे आज मी इथं आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. संपूर्ण जग या सगळ्या एका जागतिक आपत्तीशी भिडत आहे आणि हे भिडत असताना वेगवेगळ्या समस्यांना, आपत्तींना तर आपण सामोरं जातच आहोत. पण एकूण त्याच्यामुळं आपल्या अभिव्यक्तीची साधनं आहेत, अभिव्यक्तीचा जो स्पेस आहे, या अभिव्यक्तीची स्पेस, या अभिव्यक्तीची साधनं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बदल करावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावरती मागच्या 4-5 महिन्यामध्ये ते होत आहे. हे जरी होत असलं, जागतिक आपत्तीमध्ये या अभिव्यक्तीची जी नवनवीन साधनं येत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला एकत्र येता येत नाही, बाहेर काही गोष्टींचा येण्याला मर्यादा आहे. त्यामुळे आपण या पद्धतीने समाज माध्यमांवरनं आपण हा एकमेकांशी संवाद साधतो आहे. ह्या
संबंध कालखंडामध्ये, जागतिक या सगळ्या आपत्तीच्या महामारीच्या कालखंडामध्ये जग या कोविड-19च्या संकटाशी मुकाबला करत असलं तरी आपल्याला इतर जे प्रश्न आहेत या प्रश्नांशी पण सामोरं जावं लागत आहे. अगदी आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी जे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे या धोरणाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती शिक्षण विषयक अभ्यासक असतील, कार्यकर्ते असतील, हे आपला विरोधाचा स्वर नोंदवण्याचं काम करत आहेत, आपली भूमिका मांडण्याचं काय म्हणूया प्रयत्न करत आहेत, काम करत आहेत. आपल्याला एकत्र येऊन त्याच्या विरोधामध्ये मोठा प्रतिरोधाचा स्वर प्रत्यक्ष ऑन ग्राउंड बुलंद करणं जरी शक्य नसलं तरी किमान हा जो काही एका अर्थानं अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो आपण या माध्यमातून तरी व्यक्त करत आहोत. हे करत असताना ज्या महामानवांनी शिक्षण विषयक भूमिका मांडलेल्या आहेत त्या जर तपासून बघितल्या, त्याचा जर विचार केला तर आपण आपल्या वर्तमानातले हे जे शिक्षण विषयक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना भिडण्यासाठी आपल्याला एक नवी दृष्टी, एक नवा आयाम मिळत असतो. आणि म्हणून मी थोडस ह्या जे बाबासाहेब आणि महात्मा फुलेंचा जो एक शिक्षण विषयक दृष्टिकोन आहे पण याच्या संदर्भामध्ये काही चर्चा, काही आपल्याशी संवाद साधा. मित्र, आपल्याला माहितीच आहे की मानवानं जी प्रगती केलेली आहे या प्रगतीमध्ये एका अर्थानं शिक्षण ही अतिशय त्याला कळीची काय म्हणूया कळीचं साधन त्यामध्ये राहिलेलं आहे. इतर काय म्हणूया जीवसृष्टीच्या तुलनेमध्ये मानवाकडे निरीक्षण शक्ती जी आहे ती अधिक असल्यामुळे त्यामुळे निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्याची शिकण्याची गती सुद्धा तेवढी जास्त आहे आणि त्याच्या परिणामी म्हणून मानवानं एका अर्थानं शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती शिकण्याची प्रक्रिया अधिक वेगानं, अधिक बहुपेडी पद्धतीनं साध्य केलेली आणि त्याच्या जोरावरती मानवाने आपला विकास साध्य केलेला आहे. शिक्षण हे एका बाजूनच आपल्या सगळ्यांच्या प्रगतीचं माध्यम जरी ठरलेलं असलं तरी दुसऱ्या बाजूला हेच शिक्षण एका अर्थानं म्हणजे एका गटाचं दुसऱ्या गटावर किंवा इतर गटांवर वर्चस्व गाजवण्याचं, त्यांना दुय्यम स्थानी ढकलण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं माध्यम सुद्धा राहिलेलं आहे. आपल्याला वेळेचं हे आपण फार भूतकाळात न जाता एवढं म्हणू शकतो की जगाच्या सगळ्या इतिहासामध्ये शिक्षण जे आहे हे शिक्षण हे एक काय म्हणूया त्याला की एक भौतिक सत्ता, एक भौतिक साधन म्हणून त्याचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे जसं ते प्रगतीचं महत्वपूर्ण साधन आहे त्याचबरोबर ते इतरांना दुय्यम स्थानी ढकलण्याचं साधन सुद्धा राहिलेलं आहे. त्यामुळं आपली सत्ता प्रस्थापित करण्याचं, ते स्थिर करण्याचं साधन हे शिक्षण व्यवस्था, शिक्षण राहिलेलं आहे. म्हणजे जसं त्यामुळंच काय की एका अर्थानं जसं ग्रामशी म्हणतो की सत्ता जी आहे ही सत्ता केवळ पाशवी जे बळ आहे याच्या जोरावर राबवता येत नाही. तर ती राबवण्यासाठी तुम्हाला हे पाशवी बळ म्हणा, दमनयंत्रणा म्हणा, या दमनयंत्रणेच्या बरोबर तुम्हाला एक त्या व्यवस्थेला लेजिटिमसी अधिमान्यता मिळवावी लागते. ती अधिमान्यता मिळवण्यासाठी तुम्हाला शिक्षण व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असतो आणि म्हणून शिक्षणाचं महत्व हे कायमच अत्याधिक राहिलेलं आहे सगळ्या मानवाच्या जीवन व्यवहारामध्ये. शिक्षण हे एका बाजूनं विस्थापितांना, शोषितांना, उपेक्षितांना या सगळ्या एका अर्थानं प्रवाहाच्या बाहेर जे ढकलले गेलेले आहेत अशा शोषित अंकित लोकांना त्यांच्या स्वतःचं आत्मभान विकसित करण्यामध्ये मदत करतं आणि दुसऱ्या बाजूला जी विरोधात्मकता आहे, जे द्वंद्वात्मक आहे, ती द्वंद्वात्मकता ही आहे की शिक्षण हे दुसऱ्या बाजूला जे सत्ताधारी वर्ग जो असतो या सत्ताधारी वर्गाला त्याची जी एक हेजिमनी ज्याला म्हणू आपण, ती हेजिमनी, ते प्रभुत्व प्रस्थापित करण्यामध्ये म्हणण्यापेक्षा ते निरंतर
चालू ठेवण्यामध्ये, ते राखण्यामध्ये शिक्षण हे मदत करत असतं. आणि त्यामुळं आपल्याला याचा जर भारतीय अनुषंगानं जर विचार करायचा झाला, भारतीय समाजवास्तवाच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला, तर आपल्याला काय दिसून येतं? तर आपल्याला दिसून हे येतं की भारतामध्ये शिक्षणाचा वापर हा का केलेला, काय पद्धतीने केला गेला आहे. तर मी जे आता आपल्याला विवेचन केलं बोलतो, याचं एक्झॅक्टली आपल्याला उदाहरण भारताच्या इतिहासाचं जर आपण अवलोकन केलं तर दिसून येतं. म्हणजे एका बाजूला इथल्या प्रभुत्वशाली ज्या जाती होत्या, या प्रभुत्वशाली जातींनी, ज्याला आपण तथाकथित उच्च जाती म्हणतो, या तथाकथित उच्च जातींनी शिक्षणाचा वापर हा स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध काय म्हणूया राखण्यासाठी, श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी केलेला आहे. आणि इतरांना त्यापासून रोखण्यासाठी अत्यंत कडक असे धार्मिक नियम कायदे केले गेले. म्हणजे शिक्षण हे एक स्वतःची सत्ता शाबूत राखण्याचं अत्यंत महत्वाचं भौतिक हत्यार म्हणून, साधन म्हणून भारताच्या इतिहासामध्ये वापरलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या फार विस्तारात मी जाणार नाही की आपल्याला कशा पद्धतीनं भारतामध्ये ब्राह्मणेतर जातींनी जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांना कोणत्या पद्धतीच्या शिक्षा आणि परिस्थितीला सामोरं जावं लागायचं याच्या तपशिलामध्ये जाणार नाही, कारण आपण ते त्याच्याशी सर्वजण परिचित आहोत, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या दृष्टीने मुद्दा इथं असा आहे की भारतामध्ये सर्व जातींना, म्हणजे काही जातींचा, वरच्या जातींचा अपवाद जर वगळला, ब्राह्मणादी जातींचा अपवाद वगळला, तर इतरांना काय केलं गेलेलं आहे, तर शिक्षणापासून, ज्ञान प्रक्रियेपासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. आणि या वंचिततेचा परिणाम म्हणून हजारो वर्षे या जाती समूह, स्त्रिया या एका अर्थानं अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहिलेल्या, ढकलल्या गेलेल्या, त्या गर्त्यात, त्या गाळामध्ये अडकून पडलेल्या आपल्याला दिसून येतात. हा जो सगळा काय म्हणूया, हे सगळं जे वास्तव आहे, या वास्तवाला कुठंतरी थोडासा धक्का देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिश आल्यानंतर या एका अर्थानं ही जी संरचना आहे, या संरचनेमध्ये थोडे बदल घडायला सुरुवात होतात. ब्रिटिश ही एक भांडवली व्यवस्था घेऊन या भारताच्या भूमीवर येतात आणि इथं ते आल्यानंतर ते काही इथली जी सामंती जाती व्यवस्था आहे तिला मोडीत काढत नाही. एका अर्थानं ते या जाती व्यवस्थेवर काय करतात, तर भांडवली व्यवस्थेचं कलम करतात आणि मग इथं एका अर्थाने जातवर्गीय वास्तव किंवा आपण ज्याला म्हणूया जाती व्यवस्था आणि भांडवलशाही एकमेकांच्या संयोगाने इथं काय म्हणजे इथं अस्तित्वात येताना दिसून येतं. आता या अस्तित्वात आल्यानंतर जो एका अर्थानं पूर्वी धार्मिक नियमांचा जो बडगा होता, मनुस्मृतीचे जे कायदे होते किंवा मनुस्मृतीसह इतर धर्मग्रंथांचे जे कायदे होते की ज्यांनी एका अर्थानं ब्राह्मणेतर जातींना ज्ञानग्रहणापासून वंचित ठेवलेलं होतं, आपली सत्ता प्रस्थापित करण्याचं, राखण्याचं एक अत्यंत महत्वपूर्ण भौतिक साधन, हत्यार म्हणून शिक्षणाचा वापर केला गेला या सगळ्या वरच्या जातींनी. किमान त्याला औपचारिक पातळीवर ती प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस अतिशय धीरी असली तरी किमान औपचारिक पातळीवर ब्रिटिश सत्तेनं त्याला एक धक्का देण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती केलेलं आपल्याला दिसून येतं. या प्रोसेसमध्ये त्यांनी काय लगेच ब्राह्मणांची आधी सत्ता मोडून काढली, ब्राह्मणांचं शिक्षणातलं जे प्रभुत्व होतं ते मोडीत काढलं, अशातला काही भाग नाही. उलट पक्षी त्यांनी हाच प्रयत्न केलेला आहे की ब्राह्मणांची जी आधिसत्ता आहे, ब्राह्मणांचं जे शिक्षण व्यवस्थेवरचं वर्चस्व, प्रभुत्व जे आहे ते जास्तीत जास्त राखण्याचं, त्याला धक्का न देण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी दक्षिणा पद्धती चालू ठेवणं असेल किंवा ते एल्फिन्स्टनचं जे फेमस अगदी प्रसिद्ध जे कोट आहे की आपल्याला इथं जर आपली सत्ता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला ब्राह्मणांना दुखवून चालणार नाही. जरी शोषित जातीवर्गातील, खालच्या जातीवर्गातील जातीतील मुलं हे उत्कृष्ट असले तरी पण आपण ब्राह्मणांना दुखवता कामा नये. जर तसं केलं तर आपल्या सत्तेला काय होऊ शकतो, आपली सत्ता अस्थिर होऊ शकते, असं एल्फिन्स्टन म्हणतो. हे अगदी सुपरिचित आहे. आणि त्यामुळे असा अर्थ नाही की ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी सगळं काही काय म्हणूया शिक्षणाची व्यवस्था खुली केली आणि त्यामुळे ब्राह्मणेतरांना संधी मिळाली.
तर ती एक अशी व्यामिश्र गुंतागुंतीची प्रक्रिया आहे या संबंध कालखंडामध्ये जे हळूहळू घडत होती. तो मुद्दा असा आहे की किमान ब्रिटिश आल्यामुळं जरी त्यांनी ब्राह्मणांच्या आदिसत्तेला काही धक्का नाही दिला तरी शिक्षणाची व्यवस्था औपचारिक पातळीवर खुली झाल्यामुळं काही प्रमाणात का नाही ना अशा फटी निर्माण झाल्या की ज्याच्यामुळं काही ब्राह्मणेतर जे जाती आहेत या ब्राह्मणेतर जातींमधनं काही मुलांना शिकण्याची संधी मिळाली. आणि त्याचबरोबर ख्रिस्ती मिशनरी जे होते या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्याच्यामध्ये एक आपला महत्वाचा रोल किंवा आपली भूमिका अदा केलेली आहे. या मिशनऱ्यांनी ब्राह्मणेतर जातींना शिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. या दोन्हींचा एक मिळून संकलित असा परिणाम आपल्याला असा दिसून येतो की काही प्रमाणात ब्राह्मणेतर जाती ज्या आहेत या ब्राह्मणेतर जाती शिक्षण घेताना म्हणजे ब्राह्मणेतर जाती म्हणण्यापेक्षा ब्राह्मणेतर जातींमधल्या काही जे विद्यार्थी मुलं जे आहेत यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्याच्यातले एक होते महात्मा फुले. आणि महात्मा फुले या स्कॉटिश मिशनच्या याच्यामध्ये शिक्षण घेतलं वगैरे आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे, मी त्याचा फारसा हे करत नाही. तर मुद्दा आपल्या इथं दृष्टीने असा आहे की ह्या ब्रिटिशांनी ही जी स्पेस हा जो अवकाश निर्माण करून दिला या अवकाशाचा शिक्षणाच्या संदर्भामध्ये पहिला महत्वाचा एका अर्थानं आविष्कार जो आहे ब्राह्मणेतराच्या संदर्भातला हे महात्मा फुले आणि नंतरच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर. या दोन हे जे दोन महामानव आहेत या दोन महामानवांनी एका अर्थानं भारतातल्या जातीयंतक चळवळ एकानी पायाभरणी केली आणि त्याचा विस्तार करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यामुळं फुले आंबेडकर हा जो दोन समास आहे तो बऱ्याच वेळेस आपण एकत्र घेतो. फुले बाबासाहेबांनी फुले आंबेडकरांनी जेव्हा एका अर्थानं या देशातल्या शोषितांच्या मुक्तीचा प्रयत्न आरंभला तो व्यापक केला तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक दिसून येतं की त्याच्यातला सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे तो शिक्षणाचा आहे. कळीचा मुद्दा जो आहे तो शिक्षणाचा आहे. म्हणजे महात्मा फुलेंचं कोड जे आता मेश्राम सरांनी उद्धृत केलं विद्येविना मती गेली हे सर्वांना माहिती आहे, अगदी सर्वांना माहिती आहे. अगदी शाळांच्या भिंतीवरती हे जे कोट आहे हे लिहिलेलं असतं. भलेही लोकांना त्याच्या मागचा सगळा फुलेंचं म्हणणं किंवा जाती व्यवस्थेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जो त्यांनी जे म्हणलेलं आहे हे सोडून जणू काही विद्या जी आहे विद्या त्यांना मिळाली नाही म्हणजे काहीतरी त्याच्या मागे जातीची व्यवस्थेचं काही कारण आहे हे लक्षात न घेता बाबा विद्या मिळाली नाही विद्या घेतली नाही हा त्यांचाच दोष आहे अशा पद्धतीनं ते मांडलं जातं. म्हणजे त्याचा कॉन्टेक्स्ट फारसा लक्षात न घेता ते अनेक शाळांच्या भिंतींवरती ते कोरलं जातं. मुद्दा असा आहे की हे कोट जे आहे हे सर्वांना सुपरिचित आहे आणि महात्मा फुलेंनी जो अत्यंतिक जोर देऊन मुद्दा मांडलेला आहे की विद्येचा अभाव अविद्या ही इथल्या बहुजनांच्या ब्राह्मणेतर जाती स्त्री शूद्र अतिशूद्रांच्या त्यांचं पर्टिक्युलर हे टर्मिनॉलॉजी वापरायची झाली तर स्त्री शूद्रांच्या दारिद्र्याचं त्यांच्या शोषणाचं त्यांच्या अंकित्यतेचं जे मूळ आहे ते अविद्या आहे, शिक्षणाचा अभाव हे आहे हे त्यांनी अगदी जोर देऊन मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने बाबासाहेब सुद्धा काय म्हणूया की हेच वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतात की शिक्षण जर नसेल तर त्यांनी ते संगमरवरी दगडाचं उदाहरण दिलेलं आहे की संगमरवरी दगड जरी असला तरी जोपर्यंत आपण त्याला त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत तो दगड पायरी मूर्ती मंदिराचा दगड की अजून कुठला हे ठरत नाही. त्यासाठी अगदी संगमरवरी दगड जरी असला तरी त्याच्यावर जोपर्यंत शिल्पकार किंवा ती व्यक्ती काम करत नाही तोपर्यंत संगमरवरी दगड हा घरच्या बांधकामाला वापरायचा त्या लायकीचा आहे की मंदिराच्या एखाद्या पायरीचा आहे की अजून ती कुठली मूर्ती बनवणार आहे हे ठरत नाही. आणि म्हणून त्याला जोपर्यंत शिल्पकार
हा तसा आकार देतो, त्याच्यावर काम करतो, त्याच्यावर कोरीव काम करतो, तेव्हा ठरतं. त्याच पद्धतीनं व्यक्तीच्या व्यक्तित्वाला घडवायचं असेल तर ते घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका हे शिक्षण पार पाडतं. त्याच्यामध्ये जातीची भूमिका काही नाहीये की या जातीचा मनुष्य हा मूलतः श्रेष्ठ असतो किंवा खालच्या जातीचा मुलं जे आहेत हे बेअक्कल असतात. त्यांच्याच बाबासाहेबांच्या शब्दात म्हणायचं झालं तर ते बेअक्कल असतात, त्यांना कळत नाही असं नाही. शिक्षण जर घेतलं तर अगदी बहुजनातली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काय स्वतःचा विकास करू शकतात, स्वतःच्या जातीचा विकास करू शकतात. हे म्हणजे ते शब्दांची परिभाषा वेगळी आहे. पण फुले असतील आणि बाबासाहेब असतील या दोघांनी शिक्षणाचं जे महत्व आहे या शिक्षणाच्या महत्वावर आत्यंतिक जोर दिलेला आहे. त्यांनी हे वारंवार मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं शिक्षण हे शिक्षणाचा अभाव, शिक्षणात किंवा ज्ञानबंदी ही या इथल्या दलितांच्या शोषितांच्या शोषणाला विदारकतेला कारणीभूत आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणूनच एका अर्थानं ते या शोषणाचं चिकित्सा करत असताना अविद्येला किंवा ज्ञानाचा अभाव, शिक्षण घेण्याच्या संधींचा अभाव याला जबाबदार ठरतात. आणि मग दुसऱ्या बाजूला त्याच्यावर पर्याय म्हणून ते काय करतात तर त्यांच्या चळवळीचा आरंभ करत असताना महात्मा फुले आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात ही काय करतात, मुलींची शाळा काढून करतात. म्हणजे 1848 महात्मा फुले काय करतात तर मुलींची शाळा काढतात. आणि आपण बाबासाहेबांच्या आयुष्याचा जर हे विचार केला, त्यांच्या सार्वजनिक कार्याचा विचार केला तर बाबासाहेबांच्या अत्यंत व्यस्त एकूण काय म्हणूया जीवन व्यवहारामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी अत्यंतिक महत्व हे सिद्धार्थ कॉलेज असेल किंवा मिलिंद कॉलेज असेल यांच्या उभारणीला दिलेलं आहे, यांच्या उभारणीला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की या संबंध यांच्या जीवन व्यवहारामध्ये, यांच्या सार्वजनिक कार्यामध्ये फुले असतील आणि बाबासाहेब असतील या दोघांनी शिक्षण प्रसार असेल किंवा शिक्षण हे किती जास्तीत जास्त प्रमाणावरती दलित शोषित बहुजन जो वर्ग आहे या वर्गांपर्यंत जाईल यासाठी प्रयत्न केले. त्यासाठीचे प्रयत्न आहेत, त्यासाठी लोकांना संबोधित करणं आहे. हे व्यक्तिगत पातळीवर, संस्थात्मक पातळीवर तर ते प्रयत्न करतच आहेत, पण दुसऱ्या बाजूला जितक्या शक्य आहे तितक्या प्रमाणावरती लोकांना संदेश देत आहेत की लोकांना यांनी शिक्षित झालं पाहिजे. बाबासाहेबांचा संदेश आपल्या सगळ्यांना माहितीये की शिका, चेतवा किंवा शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. हा आपल्याला माहिती आहे. याचा त्या एकूण काय म्हणूया बाबासाहेबांच्या विचारांचा अर्क म्हणून आपण बऱ्याचदा हे त्याचं थोडक्यात बाबासाहेबांचा विचार काय तर या पद्धतीने पुढे केला. त्याच्यामध्ये सुद्धा की एकदम ज्याला प्राथमिक जो भर दिलेला आहे तो या शिकण्यावरती दिलेला आहे. त्यांनी बऱ्याचदा स्त्रियांना सुद्धा उपदेश करत असताना हे वारंवार अधोरेखित करून सांगितलेलं आहे की स्त्रियांनो तुमच्या मुलांना शिकवा, तुमच्या मुलींना शिकवा हे सांगितलेलं. आता हे करत असताना फुले बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की एका बाजूला या दोन्ही महामानवांनी, फुलेंनी असेल बाबासाहेबांनी असेल, या दोन्ही व्यक्तींनी सुद्धा शिक्षणाला एका बाजूला व्यक्तिगत उन्नतीचं साधन मानलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक दास्य विमोचनाचं, म्हणजे जाती असतील किंवा काय एक समाज म्हणून त्याच्या प्रगतीचं उन्नतीचं साधन म्हणून पण शिक्षणाकडे त्यांनी बघितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका ब्रॉडर लेवलला त्या इथली जी विषमतेवर आधारलेली समाज व्यवस्था आहे तिच्या बदलाचं ज्या काय म्हणूया बदलाची कळ ही शिक्षण प्रसारामध्ये दाखवलेली आहे. शिक्षण प्रसाराला त्यांनी त्या बदलाची कळ संबोधलेला आपल्याला दिसून येतो. या संदर्भामध्ये आपल्याला पुढे असं दिसून येतं की शिक्षण प्रसाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फुलेंचं जे हंटर आयोगाला त्यांनी जी साक्ष दिली ती सगळे सर्व परिचित आहे. पण तरी याचा उल्लेख करायचा म्हणून मी सांगतो की या हंटर कमिशनला हे करत असताना, साक्ष देत असताना महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे तर सर्वात महत्वाचं जीवप सिद्धांताला विरोध केला. ट्रिकल डाऊन थेरी ज्याला म्हणतो आपण की
वरच्या जातवर्गाला तुम्ही शिक्षण द्या आणि मग शिक्षण दिलं की हळूहळू हळूहळू त्याचे जे काही परिणाम असतील ते झिरपत झिरपत खालच्या जाती समूहांपर्यंत पोहोचतील आणि मग ते सुद्धा ते हळूहळू त्यांची प्रगती घडवून आणतील, प्रगती करतील. महात्मा फुलेंनी अतिशय प्रखरपणे हा जो विचार आहे ट्रिकल डाऊन थेरीचा, किंवा ज्याला आपण त्याला झिरप सिद्धांत याला विरोध केला. हे अति म्हणजे वरच्या जाती पहिल्या शिक्षण घेणार, त्याचे फायदे घेणार आणि मग ते कुठंतरी कालाच्या ह्याच्यामध्ये हळूहळू दलित, बहुजन, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी हे शिकतील. हे जी काही रचना आहे हे ते समूळ नाकारतात. आणि दुसऱ्या बाजूला हे करत असताना हे काय करतात, एका बाजूला अशा झिरप सिद्धांताला विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला जोर देऊन महात्मा फुले शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करावं असा आग्रह धरतात. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करावं असा ते आग्रह त्या आयोगाला साक्ष देताना येतात. आता मुद्दा केवळ आयोगाला साक्ष देण्याच्या संदर्भामध्ये नाही, तर वेळोवेळी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांनी याची ही जी मागणी आहे, ही जी भूमिका आहे, ही भूमिका लावून धरलेली आपल्याला दिसून येते की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं पाहिजे, किंवा अधिक सोप्या भाषेत बोलायचं झालं तर शिक्षण हे काय म्हणूया सक्तीचं केलं गेलं पाहिजे आणि ते मोफत दिलं पाहिजे. कारण इथला जो समाज आहे, जो बहुतांश ज्याला आपण काय म्हणूया ब्राह्मणेतर समाज आहे, हा समाज शिक्षण घेण्याच्या अवस्थेमध्ये नाही. त्यामुळे हे शिक्षण काय केलं पाहिजे, सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे, जे नंतर शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. हीच भूमिका अगदी जशीच्या तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेताना दिसून येतात. ते सुद्धा सांगतात की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं पाहिजे. वस्तुतः ते अजून पुढे असं म्हणतात की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण म्हणजे ते प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला किती आत्यंतिक महत्व देतात हे याच्यातलं दिसून येतं. ते असं म्हणतात की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा या देशाच्या उन्नतीचा पाया आहे. या देशाच्या उन्नतीचा पाया काय, प्राथमिक शिक्षण. याचं कारण साहजिक आहे, असं आहे की फुले काय आणि बाबासाहेब काय, त्यांच्या दृष्टिकोनातनं त्या काळामध्ये या ज्ञानबंदीच्या परिणामी काही मुठभर जाती जर सोडल्या तर बहुतांश जातींना शिक्षणाची संधी नाहीये, शिक्षणाची संधी उपलब्धच नाहीये. संधी उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ज्ञानबंदी आहे, शिक्षण बंदी आहे. साहजिकपणे अशा परिस्थितीमध्ये या बहुतांश जातीमध्ये शिक्षण काय म्हणूया शिक्षण नाहीच आहे. आणि मग अशा वेळेस यांना शिक्षित करायचं असेल, यांच्यापर्यंत शिक्षणाच्या संधी न्यायच्या असेल, त्यांच्यातलं शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं असेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर त्यांच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं लागेल. त्यांच्या मनावर जर सोडलं तर साहजिकपणे या लोकांना यांच्या पोटापाण्याचा, जगण्याचा, रोजगाराचा प्रश्न महत्वाचा त्यामुळं जरी शिक्षण हे त्यांच्या मुक्तीचं महत्वाचं साधन जरी असलं तरी ते त्याच्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंचा किंवा बाबासाहेबांचा आग्रह असा आहे की हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. या दलित, शोषित, शेतकरी, कष्टकरी, मधल्या जाती या सगळ्यांना सक्ती करावी लागेल, तेव्हा कुठं ते त्यांची मुलं शाळेमध्ये पाठवतील आणि हा जो वर्ग आहे हा वर्ग शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सामील होईल. आणि म्हणून फुले, शाहू महाराज, बाबासाहेब ही सर्व जी एका अर्थानं जातीविरोधी चळवळी आहेत, या जातीविरोधी चळवळीनं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करण्याची मागणी अतिशय जोरदारपणे लावून धरलेली आहे. आणि शाहू महाराज जे आहेत, हे शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे. आता तो विषय नसल्यामुळे मी त्याच्या फार तपशिलात जाणार नाही, पण आपल्या दृष्टीने जो मुद्दा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. फुले असतील, बाबासाहेब असतील किंवा सत्यशोधक चळवळीतले इतर पुढारी असतील, या सर्वांनी इथला जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाजाच्या शोषणाचं, दुय्यमत्वाचं मूळ एका बाजूला काय केलं, शिक्षणाचा संधीचा अभाव किंवा शिक्षण बंदी सांगितलं, आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या मग
संधी मिळाल्या पाहिजेत, शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, हे सांगत असताना काय केलेलं आहे तर प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे ही भूमिका लावून धरलेली. हे आपण याचा अर्थ या लोकांनी उच्च शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं असं काही म्हणण्याचं कारण नाही. म्हणजे खुद्द हंटर आयोगाचं जी साक्ष आहे कमिशन पुढे दिलेली महात्मा फुलेंनी, त्या कमिशन मध्ये सुद्धा महात्मा फुले हा आग्रह धरतात की उच्च शिक्षणाला सुद्धा सरकारने पैसा खर्च केला पाहिजे आणि ते उच्च शिक्षण जे आहे हे खाजगी संस्थांच्या अखत्यारीत दिलं नाही पाहिजे, ते स्वतः सरकारने ताब्यात घेऊन सरकारने दिलं पाहिजे उच्च शिक्षण असं म्हणतात. पण हे म्हणत असताना ती जोर कशावर देतात? प्राथमिक शिक्षणावर. आता लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळातले जे इतर ब्राह्मण पुढारी सुधारक होते, म्हणजे जे जाती पितृसत्तेचे समर्थक जे होते, म्हणजे बाळगंगाधर टिळकांसारखे, ते तर सरळ सरळपणे या ब्राह्मणेतरांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करत होते. परंतु जे सुधारक मनवले जात होते, जे रानडेंसारखे, ते सुद्धा काय म्हणत होते की उच्च शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, उच्च शिक्षणावरती जास्त खर्च केला पाहिजे. प्राथमिक शिक्षणावर ठीक आहे, हरकत नाही करा वगैरे, पण प्राथमिक शिक्षण ज्यांच्या जास्त गरजेचं आहे ती बहुजन जनतेला शिक्षण दिलं पाहिजे, पण शिक्षणापेक्षाही जास्त त्यांना रोजगार पुरवण्याची गरज आहे. त्यांना काय देण्याची गरज आहे? रोजगार, ना की शिक्षण. म्हणजे हा एका अर्थाने सुधारकांनी त्या काळामध्ये, रानडे हे सुधारकांचे अग्रणी आहेत आणि त्यामुळे अशा बोटचेप्या भूमिका या सगळ्यांनीच घेतलेल्या आहेत. तर त्यामुळे सुधारक हे कसे दुटप्पी भूमिका घेतात हे यातनं दिसून येतं. त्यांनी ज्यावेळेस सरकारने उच्च शिक्षणावरचा खर्च कमी करण्याचा प्रस्ताव येत होता त्यावेळेस इतका अतिशय मवाळ मनवले जाणारे रानडे अतिशय जहाल भाषेमध्ये सरकारला इशारा देतात की असं जर सरकारनं केलं की उच्च शिक्षणावरच्या जी खर्चाची तरतूद आहे ती जर कमी केली आणि प्राथमिक शिक्षणावर वाढवली तर हे बरं होणार नाही. सरकारच्या हेतूंवरच त्यामुळे शंका निर्माण होते आणि त्यांचं शासन जे आहे ते डळमळीत होऊ शकतं. अशा पद्धतीची गर्भित धमकी रानडे काय करतात? सरकारला देतात आणि सांगतात, मल्लीराती करतात की त्यांना शिक्षण नाही तर रोजगाराची सोय करण्याची गरज जास्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले किंवा या जातीविरोधी जी चळवळ आहे, संघटना आहे, सत्यशोधक चळवळ असेल, नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणेतर असेल, शाहू महाराज असेल, बाबासाहेब असेल, या सर्वांनी मात्र प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे, मोफत केलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हा राष्ट्राच्या उन्नतीचा, स्वयंपूर्णतेचा आधार आहे, अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांनी केलेली आपल्याला दिसतो. आता हे करत असताना दुसरा मुद्दा आपल्याला एक लक्षात घेतला पाहिजे की यांनी शिक्षणाचा प्रसार करत असताना बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक कार्याचा आणि दृष्टिकोनाचा जर विचार केला तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की यांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जसं जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेला काय म्हणूया एक निरंतरता, कंटिन्युटी प्रदान करण्यासाठी किंवा ती जाती व्यवस्था निर्माण केली गेली आणि कंटिन्यू केली गेली. याच्यामध्ये स्त्रियांवरची जी बंधनं आहेत ती सगळ्यात महत्वाची आणि कळीची आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचदा बाबासाहेबांच्या जाती व्यवस्थेच्या अनालिसिसचा हे करत असताना त्यांनी असं संबोधलं तर त्यांचा थोडक्यात सार असा काढला होता की बाबासाहेब असं म्हणतात की स्त्रिया या जाती व्यवस्थेत प्रवेशद्वार आहेत. म्हणजे थोडक्यात काय की स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारून, स्त्रियांवर निर्बंध लादून जाती व्यवस्था घट्ट केली गेलेली हे असं सांगितलं जातं. आता हे जे आहे याच्यावर मात करायची असेल आणि कुठंतरी जाती विरोधाला सुरुवात करायची असेल, जाती अंताचं काय म्हणूया एक पार्श्वभूमी तयार करायची असेल, जाती अंताची चळवळीची पायाभरणी करायची असेल तर त्याची जी कळ आहे, ती सुरुवात जी आहे ती स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं आहे. म्हणून फुले त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात मुलींची शाळा स्थापन करून करतात. आणि बाबासाहेब सुद्धा जे शिवनाथ जमेदार नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांना पत्र जे पाठवतात त्याच्यामध्ये ते सांगतात आवर्जून की स्त्रियांना, मुलींचं शिक्षण हे तिचं महत्वाचं आहे, मुलींना शिक्षण प्रदान केलं पाहिजे.
आणि नंतर 1942 ची जी अखिल भारतीय दलित महिलांची परिषद आहे, त्या परिषदेमध्ये सुद्धा स्त्रियांना संबोधित करताना ते सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, तुमच्या मुलांना शिक्षण द्या. अतिशय म्हणजे काय म्हणजे त्याला थर्स्ट जोर देऊन त्याच्यावरती हे सांगतात की मुलींचं शिक्षण हे तितकंच महत्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. स्त्रियांना सांगताना सुद्धा म्हणतात की तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, तुमच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. तर हे जे आहे हे म्हणजे नुसतं मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे आज बेटी बचाओ आणि बेटी पढाओ असं नाही येते. तर या मुलींना शिक्षण देण्यामागे त्यांचं स्वभाव विकसित करणं आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावर जाती व्यवस्थेने जे निर्बंध लादले त्यांच्या दुय्यमत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं, हे बाबासाहेबांचा, महात्मा फुलेंचा त्याच्यामध्ये हेतू असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा मुद्दा असा आहे या अनुषंगानं की शिक्षण जे आहे, शिक्षणाचा आशय चा विचार करत असताना शिक्षणाचा आशय जो आहे, हा शिक्षणाचा आशय केवळ पाठांतर, जे ब्राह्मणी व्यवस्थेचं शिक्षणाचं वैशिष्ट्य जे राहिलेलं आहे की वेद पठन म्हणजे जर लिहिलं कागदावर वेद तर ते चुकून कुणाच्या तरी ब्राह्मणेतरांच्या हातात जाईल आणि ते शिकतील, ही भीती, या भीतीतनं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीत गुरुकुलात जायचं आणि वेद पठन करायचं. ज्ञानाचं स्वरूपच काय, ज्ञानाचं वेदांचं पठन. बस ही घोकमपट्टी म्हणजे ज्ञान व्यवहार. या ब्राह्मणी व्यवस्थेने काय केलेलं आहे, घोकमपट्टीलाच ज्ञानाचा व्यवहार संबोधलेला आहे. आणि त्यामुळं कसल्याही पद्धतीचं एक ज्याला क्रिटिकॅलिटी, चिकित्सक हे इथं विकसित झालेलं नाही. याला एका अर्थानं आपले काय म्हणूया फुले असतील, बाबासाहेब असतील, या जातीविरुद्ध चळवळी असतील, यांनी विरोध करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता महात्मा फुलेंनी जी शाळा सुरू केली, या महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या याच्यामध्ये एकच मिनिट, तो असा होता की कशा पद्धतीनं या बहुजन विद्यार्थी जे आहेत यांचं स्वभाव विकसित करता येईल, ते कशा पद्धतीने स्वतंत्रपणे विचार करू शकतील, आपल्या परिस्थितीची चिकित्सा करू शकतील, आपले दारिद्र्य, आपलं दुःख, आपलं दुय्यमत्व याची चिकित्सा करू शकतील, कशामुळे आपण या परिस्थितीमध्ये आहोत याचं म्हणजे एका अर्थानं स्वभान जे आहे, हे स्वभान कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं फुल्यांचा म्हणजे सावित्रीबाई आणि फुले यांचा प्रयत्न होता. आणि त्याचा परिणाम म्हणून 13 वर्षाची मुक्ता साळवे जो निबंध लिहिते, जो एका अर्थानं भारतातल्या स्त्रीवादी चळवळीचा पायाभरणी करणारा निबंध आहे. हा महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये त्यांनी जे स्वभाव विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न केला, त्याचं फलित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सत्यशोधक शिक्षक सभा जे शिक्षण आशय परिषदा घेते, ते शिक्षण आशय परिषदांचं महत्व आज 21व्या शतकामध्ये आपण शिक्षण आशय परिषदा घेतो, कारण हे जे विषमतावादी शिक्षणाचा आशय ठासून भरलेला आहे, तो बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो आहे. महात्मा फुलेंनी 19व्या शतकामध्ये तो शिक्षणाचा आशय समतावादी तर ठेवलेलाच आहे,
पण कशा पद्धतीने विद्यार्थ्याला विचार करण्यासाठी चालना मिळेल, त्यांचं स्वतःचं भान विकसित होईल असा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. हा वारसा त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी सुद्धा जर विचार केला आपण तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसून येतं की सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजांमधनं मोठ्या प्रमाणावरती काय झालं तर अनेक विद्यार्थी तयार झाले, ज्याच्यातनं कवी, लेखक, विचारवंत नेते तयार झाले. नागसेनवानाचं नाव मोठ्या ह्याच्याने घेतलं जातं, मी नागसेनवानाचा विद्यार्थी हे सांगतात. आणि त्याच्यातनं अनेक आपण बघतो अविनाश डोळसांपासून अनेक मोठे मोठे नेते, कवी हे याच्यातनं बाहेर पडले. ही स्वयंप्रज्ञता जी आहे, ही स्वयंप्रज्ञता फुल्यांनी असेल किंवा बाबासाहेबांच्या प्रयत्नातनं मिलिंद सिद्धार्थ कॉलेजांमधनं तयार होऊ शकली. हा वारसा बुद्धाकडे नेतो आपल्याला. बुद्ध जे म्हणतात की स्वयंप्रकाशित व्हा, आत्मदीप भव, मी म्हणतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, हे जे आहे हे महात्मा फुले आणि बाबासाहेब एका वेगळ्या याच्यामध्ये आपल्याला सांगताना शिक्षणाचा जो आहे ना, तो शिक्षणाचा आशय याच्याकडे सुद्धा फुले असतील, बाबासाहेब असतील, हे अतिशय बारकाईनं त्याच्याकडे शिकतात. म्हणून तर फुलेंना त्या शाळांमधनं बाहेर पडावं लागलं ना. फुले जे आहेत, फुलेंनी शाळा स्थापन केल्या, पण नंतर कारण त्यांनी ज्या ब्राह्मण सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या शाळा स्थापन केल्या, त्या ब्राह्मण सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा फक्त आपण त्यांना काय म्हणूया प्राथमिक जे अक्षर आहेत त्या अक्षर ओळख करून द्यावी. फुले कुठं अक्षर ओळखीवर, फुलेंना तर त्यांना काय करायचं होतं, सोभान विकसित करून द्यायचं होतं. आणि हे काय त्या ब्राह्मण पुढाऱ्यांना मान्य नव्हतं की तुम्ही अशा पद्धतीनं काय म्हणूया विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त कराल. आणि म्हणून ते जे मतभेद झाले, हे मतभेदांच्या त्या शाळा बाहेर पडावं लागलं. केला की फुले सोबत ब्राह्मण सहकारी होते. तो काय नाकाराचा मुद्दा नाहीये, पण त्यांचा मुद्दा हा एका प्राथमिक लेवलवर सुधारणेचा होता, प्राथमिक सुधारणेचा होता, तो काही फार मोठ्या वेळेचा नव्हता. आणि म्हणून फुलेंना त्या याच्यामधून बाहेर पडावं. तर शिक्षणाचा जो आशय आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे. दुसऱ्या बाजू नंतरचा मुद्दा जो म्हणता येईल की शिक्षणाची जी जबाबदारी आहे, शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे, शासनाची आहे. हे फुले काय, बाबासाहेब काय, हे ठासून मानतात, जोर देऊन सांगतात की शिक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. तुम्ही फुले म्हणतात की तुम्ही लोकल फंड जो शेतकऱ्यांवर लादलेला आहे, या लोकल फंडातनं तुम्हाला एवढा महसूल मिळतो, शिक्षणाचा आम्हाला तुम्ही आश्वासन देता, प्रत्यक्षात बहुजनाच्या शेतकऱ्यांकडनं तुम्ही तो लोकल फंड वसूल करता आणि शिक्षणाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देत, हे सांगतात. उच्च शिक्षण सरकारने दिलं पाहिजे हे सांगतात. आणि बाबासाहेब तर सांगतात की शिक्षण हे सरकारनेच दिलं पाहिजे, सरकारनेच दिलं पाहिजे हे ते सांगतात. बाबासाहेब तर पुढे जाऊन हे म्हणतात की शिक्षणाचं व्यापारीकरण नाही झालं पाहिजे, शिक्षणाचं खाजगीकरण नाही झालं पाहिजे, मुलांकडनं फी वसूल नाही केलं पाहिजे. त्यांचं जे आपलं 2 नंबरचं व्हॉल्यूम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं की ते ठासून सांगतात, हे शब्द वापरतात, कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षण व्यापारीकरणाला, खाजगीकरणाला विरोध करतात. खाजगी शिक्षण संस्था या शिक्षण प्रसार करण्यामध्ये त्यांना उद्देश नसतो, त्यांना फी लादण्यामध्ये, मुलांकडनं फी घेण्यामध्ये स्वारस्य असतो. हे बाबासाहेब 1924 ला म्हणतायत, सॉरी 27 ला सांगतायत. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब शिक्षणाच्या व्यापारीकरणाला, खाजगीकरणाला विरोध करतात. एवढंच नव्हे तर बाबासाहेब हे सांगतात दिला नाही पाहिजे, तर त्याची जबाबदारी ही प्रांतिक मंडळ आहेत यांच्याकडे दिलं पाहिजे. याचं एक कारण असं आहे की जे बोर्ड आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, याच्यामध्ये मोठं प्रमाण हे त्या काळातल्या ज्या वरच्या जाती आहे, या वरच्या जातींकडे होतं. आणि वरच्या जाती या बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्यास फारशा उत्सुक नसायच्या, आणि त्यामुळे लोकल बोर्डाकडे ह्याची जबाबदारी नाही, सरकार, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांचं थोड्या तुलनेनं जास्त प्राबल्य होतं. त्या ब्रिटिश प्रांतिक जी सभा आहे यांनी शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, हे बाबासाहेब अत्यंत जोरदारपणे लावून धरतायत. म्हणजे ते शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध करतायत, शिक्षणाच्या व्यापारीकरणाला विरोध
आणि ह्या ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, या शैक्षणिक संस्थांवर सरकारचा अंकुश राहावा हे ते जोरदारपणे सांगत आहेत. आज आपण शिक्षणाच्या एक बचावाची मोहीम चालवतो आहे, फुले आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे तो आपल्याला हे सांगतो. बहुजनांना शिक्षण जर वाचवायचं असेल, बहुजनांना एका अर्थानं शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये टिकवून ठेवायचं असेल, तर शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि ती त्यांनी घेतली पाहिजे, हे ते जोरदारपणे आपल्याला लक्षात पाहिजे. त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जी त्या संदर्भामध्ये जी साक्ष दिली त्या कमिशनला, त्याच्यामध्ये ते सांगतात की विद्यापीठ जी आहेत, या विद्यापीठांमध्ये काय केलं पाहिजे, तर विद्यापीठांच्या थ्रू कॉलेजेस हे याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि विद्यापीठांवरती काय केलं पाहिजे, तर त्या विद्यापीठांवरती जे मागासवर्गीय लोक आहेत, या मागासवर्गीय लोकांचं किमान काही प्रमाणामध्ये नियंत्रण राहिलं पाहिजे. तरी मग आपण काय हे काय म्हणूया, मागास जाती ज्या आहेत, या मागास जातींना काहीतरी प्रतिनिधित्व, काहीतरी शिक्षणाच्या संधींचा अवकाश मिळू शकेल. आणि म्हणून काय केलं पाहिजे, तर करत असतात नियंत्रण कॉलेजेस, महाविद्यालय आहेत, याच्यावरती राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये एक सुसूत्रता पाहिजे. त्याच्या खूप तपशिलात आपण जाऊ शकतो कारण वेळेचं बंधन आहे, पण त्या ज्या सुधारणा आहेत, खरं म्हणजे मी शिक्षण प्रबोधन समिती आणि सत्यशोधक शिक्षण सभेला हे आवाहन करतो की त्यांनी या संदर्भामध्ये हा विषय एक स्वतंत्रपणे मांडण्याचा गरज आहे आताच्या संदर्भामध्ये. परंतु आता ते वेळेच्या अभावी मी त्याच्या पूर्ण फार तपशिलात जात नाही की कशा पद्धतीने बाबासाहेब विद्यापीठ, त्या विद्यापीठाची संरचना, विद्यापीठाच्या शिक्षणाचा आशय आणि ते जे सगळं संरचना आहे की कशा पद्धतीनं पदव्युत्तर शिक्षण असावं, पदवी पूर्व शिक्षण असावं, त्याच्यामध्ये कसा समन्वय ठेवावा. आणि म्हणून ती जी संपूर्ण जी साक्ष आहे, ती साक्ष अभ्यासण्याची गरज आहे. ती अतिशय महत्वाचं आहे, त्याच्या इतर पण महत्वाचं आहे, पण आज ज्या पद्धतीनं विद्यापीठांची वाट लावण्याचं काम चालू आहे, त्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत की प्राध्यापकांच्या मध्ये सुद्धा एका अर्थानं जे काय म्हणूया विषमता जी आहे, या विषमतेला आळा काय म्हणूया, आळा म्हणण्यापेक्षा ती तशी राहू नये याच्यासाठी असेल, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कसं ते योग्य शिकवतील, कार्यक्षम प्राध्यापक त्या प्रोसेसमध्ये येतील, याच्यासाठी त्यांनी आणि अतिशय महत्वाच्या सूचना त्या मुंबई विद्यापीठाच्या सुधारणाच्या अनुषंगाने जे कमिशन होतं त्याला साक्षी देताना नोंदवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा की फुले असतील, बाबासाहेब असतील आणि इव्हन शाहू महाराज असतील, एकूण सत्यशोधक परंपरा असेल, यांनी शिक्षणाचा जो काही विचार जो आहे, हा शिक्षणाचा विचार हा केवळ कारकून तयार करणं, नोकरी करणं याच्या संदर्भामध्ये इतक्या सीमित संकुचित स्वरूपात केलेला नाही, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. फुले खूप आग्रहानं सांगतात शेतकऱ्यांना शेतीचं शिक्षण दिलं पाहिजे, धंदे शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या पाहिजेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते काय म्हणतात, धंदे शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या पाहिजे, शेतकऱ्यांना शिक्षित केलं पाहिजे, जेणेकरून मी शिक्षण घेतलं की केवळ नोकरी लागेल असा विद्यार्थी, असा कारकुनी मानणारा विद्यार्थी घडणार नाही, असं ते बोलतात. आणि त्याच पद्धतीनं बाबासाहेब सुद्धा काय म्हणतात, बाबासाहेब सुद्धा हे काय म्हणूया जोरदारपणे सांगतात की निव्वळ पुस्तकी ज्ञान हे कामाचं नाही. जर त्यांच्या शब्दात बोलायचं झालं तर पुस्तकी ज्ञान कामाचे नाही, त्याने शेतकरी, कारागीर व उपयुक्त धंद्याचे लोक यांच्या धंद्यास काही मदत होत नाही. आणि खर तर आपण नंतरचा इतिहास जरी बघितला तरी या फुले काय किंवा बाबासाहेब काय किंवा शाहू यांनी जे केलं, मांडलं, त्याच्याकडे नंतरच्या कालखंडामध्ये फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही. याचं कारणच असं आहे की एक आपल्याकडं काय म्हणूया अशी एक पद्धतीचा डॉमिनन्स जो आहे तो या
ब्राह्मण सुधारक किंवा ब्राह्मणांनी जे आर्थिक जे मांडणी केली त्याचा राहिलेला आहे. आणि मग त्यांच्या दृष्टिकोनातनच पुढच्या सगळ्या आर्थिक धोरणांचा विचार केला गेलेला दिसून येतो. आणि त्या तुलनेत आजही आपण बघतो की फुले काय किंवा बाबासाहेब यांना पॉलिटिकल थिंकर्स, राजकीय विचार म्हणून सुद्धा मांडला जाते. त्यांचा समावेश ना राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये केला जातो ना समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये केला जातो. आणि अर्थशास्त्राचा तर मुद्दाच नाही. मोठे मोठे मार्क्सवादी गोपू देशपांडे सारखी किंवा गंबा सरदारांसारखी सुद्धा फुलेंना साम्राज्यवाद किंवा अर्थशास्त्रातलं फारसं कळत नव्हतं हे थेटपणे लिहितात. आता आपल्या दृष्टीने इथं मुद्दा असा आहे की हे अतिशय मूलभूत अशी मांडणी फुले, शाहू किंवा बाबासाहेबांनी केलेली आहे. खरं तर आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे बेरोजगारीची, एक नोकरी करणं, नोकरी लागणं हेच शिक्षणाचं इतिकर्तव्य बनलेलं आहे. अशी मानसिकता तयार होण्याच्या ऐवजी जर फुले, शाहू बाबासाहेबांचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार केला असता, त्यांचा धोरणात्मक पातळीवर समावेश त्यांच्या सूचनांचा, त्यांच्या मांडणीचा केला गेला असता, तर कदाचित भारताचा विकास अधिक व्यापक प्रमाणामध्ये झाला असता, ना की तो अशा काही विशिष्ट क्षेत्राच्या केंद्री झाला असता. आणि मग आपल्याला असं दिसून येतं आताच्या कालखंडामध्ये की आयटी क्षेत्र फार विकसित झालं आणि त्याचे गोडवे आपण गातो. असं नव्हता. अनेक छोट्या 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 धंद्यांचा विकास झाला असता, शेतीचा विकास झाला असता. आज शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागल्या असत्या जर महात्मा फुलेंचा किंवा फुले आणि फुले, शाहू बाबासाहेबांचा विचार जर स्वीकारला गेला असता, जर शेती ची प्रदर्शनं आली असती, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं असतं, शेतकीचं शिक्षण दिलं गेलं असतं, धंदे शिक्षण दिलं गेलं असतं, तर शेतकरी आत्महत्या केले नसती. कारण आजचा शेतकरी सुद्धा हा भोळसट आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना इथली जी धर्मव्यवस्था आहे ही धर्मव्यवस्था भोळसट ठेवते, त्यांना कर्मकांडाच्या चक्रामध्ये अडकवून ठेवते आणि त्याच्याकडचं अतिरिक्त जे उत्पादन आहे ते उत्पन्न काढून घेते. जर शेतकऱ्यांना जर त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं असतं, त्यांना कशा पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेती करायचं शिक्षण दिलं गेलं असतं, तर शेतकरी हा अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकला असता. फुले, बाबासाहेब, शाहू जे म्हणत आहेत हे जर ऐकलं गेलं असतं तर शेती ही अधिक चांगल्या पद्धतीनं केव्हाच स्वातंत्र्याच्या आधी केव्हाच विकसित झाली असती. आपल्याला हरित क्रांतीची वाट बघावी लागली नसती. हे वास्तव आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की फुले, बाबासाहेब यांनी शिक्षणाकडे जे बघितलं हे शिक्षणाकडे केवळ साक्षरतेच्या दृष्टिकोनातून बघितलेलं नाही, तर त्यांनी त्याच्याकडं कॅपेबिलिटीज बिल्डिंग जे आहे, क्षमता संवर्धन, क्षमता बिल्ड करणं, मनुष्यबळाचा विकास या परिदृष्टीतनं त्यांच्याकडे बघितलेलं आहे असं मला वाटतं. की कशा पद्धतीने हे मनुष्यबळ आहे, या मनुष्यबळाचा विकास करणं या दृष्टिकोनातनं शिक्षणाचा विचार हा फुले असतील, बाबासाहेब असतील यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा एक अत्यंत महत्वाचा हे आहे की आज पद्धतीनं शिक्षणाचा अगदी नंतरच्या काळामध्ये सुद्धा विचार केला गेला, तो टळला असता जर फुले, शाहू बाबासाहेबांचा याचा. नंतरचा एक मुद्दा असा आहे की विशेषतः बाबासाहेबांनी हे खूप जोर लावून सांगितलेलं आहे की हे इन्स्टिट्यूशन जे आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, विद्यापीठासारखी, कॉलेजेस सारखी किंवा यांसारखी, यांनी निव्वळ परीक्षा केंद्रीय असू नाही, तर त्याच्यासोबत कशा पद्धतीनं म्हणजे काय निव्वळ कठोर परीक्षेचा जर आपण स्वीकार केला त्या धोरणाचा, तर काय होतं, तर होतं असं की बहुजन विद्यार्थी त्या परीक्षेचा जो बबी असतो का नाही, कारण ते सामोरे जाऊ शकत नाहीत. आणि मग म्हणजे परीक्षेला सामोरे जाऊ असं नाही म्हणायचं मला बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमचा हेतू जो आहे त्या हेतू व्यवस्थित साध्य करताना काही गोष्टींचा विचार केला. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे, शिक्षणाचा प्रसार करत असताना काय करायचं आहे, तर मग ही जी जनता आहे, हे जे लोक आहेत, यांचं क्षमता संवर्धन झालं पाहिजे. हे एका अर्थानं ते जे व्यवसाय करतायत हे व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत, किंवा त्यांना जर इतर नोकऱ्या करायच्या असतील तर त्या पद्धतीने त्यांना स्वतःला काय करता आलं पाहिजे, तर शिक्षण घेता आलं पाहिजे. आता हे म्हणत असताना बाबासाहेब असं सांगतात की आपण ज्या पद्धतीनं परीक्षा केंद्रीय धोरण राबवत आहोत, म्हणजे त्या काळामध्ये हे जर राबवलं
तर हा बहुजनांवरचा अन्याय आहे. आणि असं न करता निव्वळ परीक्षा केंद्रीय भूमिका न घेता कशा पद्धतीनं ज्ञानाची आवड या बहुजनांमध्ये निर्माण होईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण म्हणजे हे रानडेंनी पण म्हणलेलं आहे, जेव्हा ब्राह्मण विद्यार्थी खूप नापास व्हायला लागले, आत्महत्या करायला लागले, तेव्हा राजवाडे आणि रानडेंनी सुद्धा म्हणलेलं आहे की आमचे ग्रॅज्युएट्स मागे काय आहेत, आत्महत्या का करतायत. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी असेल यांनी सुद्धा हे जोर देऊन सांगितले की विद्यापीठ असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतील, यांनी काय केलं पाहिजे, ज्ञानाचा व्यवहार विकसित करणं, ते लांबवणं, त्याची गोडी निर्माण होणं विद्यार्थ्यांमध्ये, याचा विचार प्राथम्यानं केला पाहिजे. याच्यावरती जास्त जोर देतात असं दिसून येतं आपल्याला. नुसतं कठोर परीक्षेचे जर नियम केले, मग आपण बघितलेलं आहे पूर्वी 10वीत नापास झाला, आत्महत्या केल्या, आणि मग ह्या 10वी 12वीच्या ज्या परीक्षांचे जे एक हे तयार केलं होतं त्याच्यातनं त्या छाननीच्या ह्या होत्या. आता त्याला काळ परिस्थितीचे संदर्भ बदललेले आहेत, त्यामुळं आपण आता मी जे बोलतो ते कदाचित लूज स्टेटमेंट वाटतील, त्यामुळे मी त्याच्यावर तसं 1-2 स्टेटमेंट करून हे करत नाही, पण त्यामुळे मी ते त्याच्या ह्याच्यात शिरत नाही. मला फक्त बाबासाहेबांचा हा मुद्दा इथं सांगायचा आहे की बाबासाहेब हे मुद्दा खूप ठस देऊन अधोरेखित करून सांगतात की ज्ञानव्यवहार अधिकाधिक जोमदारपणे विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. विद्यापीठांनी निव्वळ परीक्षा केंद्री, याचा अर्थ परीक्षा घेऊ नये असं नाही, निव्वळ परीक्षा केंद्री अप्रोच दृष्टिकोन स्वीकारू नये असं ते करतात. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की शिक्षण हा, फुले काय किंवा बाबासाहेब काय, हा शिक्षण मूलभूत भौतिक अधिकार म्हणतात. मूलभूत भौतिक अधिकार असल्याचं बाबासाहेब आणि फुले हे दोघंही म्हणतात. बाबासाहेबांचं तर म्हणणं असं आहे, के.एम. मुन्शीला उत्तर देताना त्या याच्या विधान प्रांतिक मंडळामध्ये ते असं विधान करतात की एज्युकेशन, शिक्षण जे आहे, शिक्षण सर्वात महत्वाचा मूलभूत असा भौतिक अधिकार आहे. आणि इतर सर्व जे अधिकार आहेत, हा अधिकार शाबूत राखण्यासाठी, तो मिळवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी आपण इतर सर्व कोणत्याही भौतिक अधिकारांचा त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. हे बाबासाहेब अधोरेखित करून के.एम. मुन्शींना उत्तर देताना सांगतात. म्हणजे किती महत्व ते शिक्षणाला देतात हे आपल्याला इथं दिसून येतं. ते सांगतात की ते भौतिक अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आहे, आणि या भौतिक अधिकाराच्या रक्षणासाठी तुम्ही कुठल्याही भौतिक अधिकाराचा त्याग करण्यासाठी तयार असलं पाहिजे. इतकं बेसिक मूलभूत महत्व बाबासाहेब शिक्षणाच्या अधिकाराला देतात. कुठलाही इतर अधिकार हा शिक्षणाचा एवढा मूलभूत किंवा आवश्यक गरजेचा असू शकत नाही असं बाबासाहेब आपल्याला सांगताना दिसून येतं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा असा आहे, मी आता थोडं उरकत येतो, वेळ बराच मला वाटतो होतो आहे. फुले काय किंवा बाबासाहेब काय, हे एका अर्थानं शिक्षणाकडे बघितलं आपण की त्यांनी इथल्या ब्राह्मणेतर जाती समूहांच्या शोषणाचं अंकित त्याची चिकित्सा करत असताना त्याचं प्रमुख कारण हे शिक्षणाच्या किंवा शिक्षण बंदीच्या कारणामध्ये शोधलं. दुसऱ्या बाजूला त्यांनी शिक्षण घेत असताना, शिक्षणाचा हक्काचा मांडणी करत असताना शिक्षण काय म्हणूया त्याला, प्राथमिक शिक्षणाचा जोरदारपणे हे केला, पुरस्कार केला, मांडणी केली, प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून. आणि हे करत असताना त्यांनी मग आपण जे बघत गेलो होते, आता हे करत असताना ते शिक्षण जे आहे, हे शिक्षणाकडे कसे पाहतात. बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षणाला शील जे आहे, या शीलाची जोड असली पाहिजे. कारण शील हे सगळ्यात महत्वाचं आहे. शील हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिक्षणाला शीलाची जोड जर नसेल
तर तो मनुष्य हिंस्त्र आणि क्रूर बनू शकतो. तो हिंस्त्र आणि क्रूर बनू शकतो. एखादा मनुष्य जर शीलवान नसेल, शीलाची जोड नसेल, तर तो त्याच्या शिक्षणाचा उपयोग इतरांना छळण्यासाठी, इतरांचे हक्क मारण्यासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, निव्वळ स्वतःचे व्यक्तिगत स्वार्थी हितसंबंध पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा वापर करतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण जे आहे, या शिक्षणाचा उपयोग शिक्षणाच्या जोडीला शील असलं पाहिजे, तरच एका अर्थानं काय होतं, त्या शिक्षणाचा विधायक असा उपयोग होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा जो आहे ते बाबासाहेब, म्हणजे मी काही पॉप्युलिस्ट जे गोष्टी आहेत याचा इथं मुद्दाम रेफरन्सेस फार घेतलेला नाही, कारण त्या काय म्हणूया त्या सर्व दूर आहेत, आपल्याला माहिती आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगत असताना बाबासाहेबांनी जे आता मेश्राम सरांनी जे सांगितलं की शिक्षण म्हणजे वाघिणीचं उदय वगैरे, किंवा शिक्षणामुळं गुलामाला गुलामीची जाणीव होते, अशा गोष्टी मी टाळलेल्या आहेत, कारण वेळेचा हे बघता मी काही फक्त महत्वपूर्ण सूत्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बाबासाहेबांनी एका बाजूला शिक्षणाला शीलाची जोड असली पाहिजे हे मांडलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब शिक्षणाचा संबंध स्वातंत्र्याच्या प्रेरणेशी जोडतात. स्वातंत्र्याच्या प्रेरणेशी जोडतात. जो मनुष्य शिक्षण घेतो त्याच्यामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण होते. म्हणजे शिक्षण हे इटसेल्फ मुक्तिदायी नसतं, हे जरी खरं असलं तरी शिक्षण तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेनं तुम्हाला व्यवस्था शरण बनवण्यासाठी त्यांचं मूल्य असणारं शिक्षण जरी दिलं तरी त्याच्यातलं द्वंद्वात्मकताच ही असते की ते शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही किमान काही प्रमाणात का होईना विचार करायला शिकता, तुम्ही विचार करायला लागता, आणि मग त्याच्यातनं हळूहळू का होईना पण तुमचं स्वभाव विकसित होतं. आणि म्हणून शिक्षण हे स्वयमेव जरी मुक्तिदायी असलं तरी पण शिक्षण तुम्हाला मुक्तीची काय म्हणूया तुमच्यात तो स्पार्क पेटवण्यासाठी कारणीभूत होतं. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस हे शिक्षण तयार करतं, असं बाबासाहेब. म्हणजेच बाबासाहेब शिक्षणाचा संबंध हा स्वातंत्र्याच्या प्रेरणेशी जोडतात. हे अत्यंत महत्वाचे लक्षात घ्या. शिक्षणाचा प्रसार करत असताना, शिक्षणाच्या प्रसाराचा आग्रह धरत असताना तो केवळ व्यक्तींच्या किंवा जातींच्या उन्नतीच्या मर्यादित संदर्भामध्ये बाबासाहेब किंवा फुले करत नाही. म्हणजे तो आहेच, तो नाकारण्याचा मुद्दा नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना व्यापक पातळीवर, तात्विक पातळीवर फुले बाबासाहेब हे कशा पद्धतीनं शिक्षणाकडे पाहतात. तर जसं मी म्हणलं की फुले हे स्वभाव विकसित करण्यासाठी शिक्षणाचा वापर करतात, ज्याच्यातनं मुक्ता साळवेचा मांगमारांचा निबंध हा आविष्कार घडतो एक 13 वर्षाच्या मुलीचा. त्याच पद्धतीनं बाबासाहेब शिक्षणाचा संबंध हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस, प्रेरणा निर्माण करते याच्याशी जोडतात. हे अत्यंत महत्वाचं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला ते काय म्हणतात, दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की शिक्षणाला काय पाहिजे, जो शिलाची जोड पाहिजे. याच्यातनं काय होतं की जे शिक्षित वर्ग जो आहे, म्हणजे शिक्षित वर्ग जो ज्याला शिलाची जोड नाहीये तो हिंस्त्र क्रूर बनवू शकतो. भारतीय संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो, भारतीय संदर्भामध्ये शिक्षण तथाकथित जो वेदपठण जे शिक्षण घेतलेलं आहे हा क्रूर आहे, हिंस्त्र आहे वर्ग, आणि म्हणून त्यांनी मानवीयतेचा वृक्ष तोडून टाकलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब हा आग्रह धरतात की शिक्षणाला शिलाची जोड असली पाहिजे, तो शिक्षणाचा विधायक पद्धतीने वापर करू शकतो, म्हणजेच त्याच्यातनं मानवीयतेचा अंकुर पुन्हा नव्यानं फुलवला जाऊ शकतो. असा मनुष्य तयार त्याच्यातनं होऊ शकतो जो शिक्षण घेतलेला, शीलवान किंवा शिलाची जोड असलेला, की ते व्यक्तित्व जे असेल ते व्यक्तित्व रॅशनल असेल, विवेक असेल, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्याची आस असेल, स्वातंत्र्याची प्रेरणा असेल, आणि जो एका अर्थानं विवेकशील आहे, जो केवळ दुसऱ्यांच्या हक्क मारण्याचा विचार करणार नाही, तो विवेकशील असेल, त्याच्यात मानवीयता असेल. कारण ज्याच्यामध्ये
हे शील आहे ती मनुष्य मानवीयतेचा विचार करतं. आणि अशा पद्धतीनं शिक्षणाचा इतक्या व्यापक प्रमाणामध्ये, व्यापक संदर्भामध्ये फुले काय आणि बाबासाहेब काय हे विचार करतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या एक शेवटचा मुद्दा बोलून मी थांबतो की फुले आणि बाबासाहेब शिक्षणाच्या माध्यमातनं, ही शिक्षणाची जी प्रक्रिया आहे, या शिक्षणाच्या प्रक्रियेमधनं त्या समूहांचे जैविक बुद्धिजीवी, जैविक नेतृत्व तयार होवं अशी अपेक्षा करतात. त्या दृष्टीने शिक्षणाकडे पाहतात. म्हणजे फुले जेव्हा म्हणतात की त्या जातीचे पंतोजी नेमले पाहिजेत शिक्षण देण्यासाठी, तेव्हा त्या जातीचे पंतोजी म्हणजे कोण, तर त्या जातीचे जैविक बुद्धिजीवी. ते त्या जैविक याच्याने काय करतील, तर त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या जातीतल्या शिकवतील. कारण इतर जातींच्या जे लोक आहेत, हे लोक त्या प्रेरणेनं शिकवणार नाही. ती तळमळ, ती आत्मीयता त्यांच्यामध्ये नसेल. आणि म्हणून फुले बाबासाहेब, हे बाबासाहेब जेव्हा आरक्षणाचा पुरस्कार करतात, आरक्षणाच्या माध्यमातून हे करतात, शिक्षणाचा संधींचा विस्तार करण्याचा जेव्हा ते भूमिका घेतात, तेव्हा त्याच्या माध्यमातून ते जैविक बुद्धिजीवी जो त्यांच्या समाजाला एक नेतृत्व देईल, त्या समाजाला एका विशिष्ट समतेच्या दिशेनं घेऊन जाईल, अशा पद्धतीचा जैविक बुद्धिजीवी नेतृत्व त्यातनं तयार होईल, ही भूमिका फुले आणि बाबासाहेब मांडतात. त्यामुळे शिक्षणाचा व्यापक संदर्भ लक्षात घेत असताना फुले आणि बाबासाहेबांचा हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन विचारात घेणं, लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तो जर घेतला तर एका अर्थानं फुले आणि बाबासाहेब हे व्यक्तिगत उन्नतीसाठी, म्हणजे ते हे म्हणतातच की बाबासाहेब जसं म्हणतात की जर आपण शिक्षण घेतलं नाही तर आपण माऱ्याच्या जागा मिळवू शकत नाही. माऱ्याच्या म्हणजे ही त्यांनी एक टर्म वापरलेली आहे की मोक्याच्या जागा. जसं जेव्हा युद्धामध्ये माऱ्याची जागा असते ना, जिथून तुम्हाला शत्रूच्या सैन्यावर मारा करता येतो प्रभावीपणे, तर ती माऱ्याची जागा जी आहे, ज्याला आपण इथं मोक्याची जागा म्हणू, ही मोक्याची जागा तुम्ही पटकावू शकत नाही शिक्षण जर तुमच्या शिक्षणाच्या संधी जर तुम्हाला मिळाल्या नाही तर, शिक्षण तुम्ही घेतलं नाही तर. आणि म्हणून बाबासाहेब हे सांगतात सातत्यानं की माऱ्याच्या जागा मिळवायच्या असतील, मोक्याच्या जागा मिळवायच्या असतील, तर आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, हे बाबासाहेब अतिशय आग्रहानं संबोधतात, सांगतात, संदेश देतात. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की हक्क, व्यक्तिगत उन्नती, त्या जातीचा, समाजाचा विकास, याच्याकडे तर ते त्याच्यासाठीचं साधन म्हणून तर शिक्षणाकडे बघतात. ते आपण सगळं बघितलं, त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न बघितले, त्यांच्या भूमिका बघितल्या, हे तर आहेच आहे. पण दुसऱ्या बाजूला एका व्यापक तात्विक स्तरावर तो तात्विक जो व्ह्यू आहे त्यांचा, या तात्विक व्ह्यू हा सुद्धा समजून घेणं हा तितकाच मला गरजेचा मुद्दा वाटतो. आणि तेव्हा त्या तात्विक व्यूहाचा जेव्हा आपण मुद्दा बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये ह्या जाती व्यवस्थेनं, या पितृसत्तेनं आपल्यावर जी गुलामीची बंधनं लादलेली आहेत, या गुलामीच्या बंधनांची जाणीव होणं आणि या गुलामीच्या बंधनांची, आपल्या दुय्यमत्वाची, शोषणाची जाणीव होणं, आणि त्या जाणीव होऊन त्या जाणीवेतनं मग आपण त्याच्यावर हे करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी किंवा त्याच्यावर त्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्यासाठी स्वातंत्र्याची आस निर्माण होते. ते शिक्षण, त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे, ही एक व्यापक जाणीव निर्माण होते. त्याचबरोबर मी जसं म्हणलं की त्याला शिलाची जोड दिली पाहिजे, जेणेकरून एक काय म्हणूया त्याला, विवेकशील, रॅशनल, मानवीयतेनं उत्तमलेले व्यक्तित्व आकाराला येतील, घडतील, जे या जाती व्यवस्थेच्या पुढचा किंवा पल्याडचा विचार करू शकतील. अशा पद्धतीनं या फुले शाहू आंबेडकरांच्या दृष्टिकोनातनं शिक्षणाचा, शिक्षण पद्धतीचा, शिक्षण व्यवस्थेचा विचार करू शकतो की जे शिक्षण मुक्तीचं साधन असेल, जे शिक्षण स्वातंत्र्याचं आस निर्माण करणार असेल, जे शिक्षण मानवीयतेचा अंकुर फुलवण्यासाठी कारणीभूत ठरणारा असेल, जे शिक्षण एका अर्थानं रॅशनल, विवेकशील व्यक्तित्व घडवण्यासाठी कारणीभूत असणारा असेल, असं प्रयत्न, अशी मांडणी फुले
आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून येते. मला वाटतं एवढं मी बोलतो आणि थांबतो. मग बाकी गोष्टी आपण प्रश्नोत्तरातनं हे करूया. मी शिक्षण प्रबोधन समिती जी आहे, या शिक्षण प्रबोधन समितीचा आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, आपल्याशी संवाद साधण्याचा एक काय म्हणजे अवकाश प्राप्त करून दिला. आणि त्याचबरोबर विजेकर सर असतील, प्रभाकर गायकवाड असतील, या सर्व यांचे आणि त्याच्या इतर सहकारी जे आहेत त्या सर्वांचेही मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद. धन्यवाद राजू. आपल्याला काही प्रश्न आहेत? पहिला प्रश्न भास्कर सरोडे यांचा आहे. ते विचारत आहेत, फुले आंबेडकर यांना अभिप्रेत स्वभान निर्माण करणाऱ्या शिक्षण संस्था व शिक्षण धोरण का निर्माण झाले नाही? ब्राह्मणी व्यवस्थेला दोष देण्याऐवजी आम्ही काय करू शकतो? आम्ही काय करायला पाहिजे? ब्राह्मणी व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा हे त्यांचं जे पहिलं म्हणणं आहे की ते आता कसं आहे, व्यवस्था त्यांच्या ताब्यात असल्यामुळं, मग शिक्षण व्यवस्था असेल, शिक्षण विषयक धोरणं राबवणारी यंत्रणा असेल, त्या संपूर्ण व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्थेवरती या शक्तींचं वर्चस्व असल्यामुळं ती चिकित्सा जी आहे त्याला आपण दोष म्हणत नाही, ती चिकित्सा त्यांची करावीच लागते. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण त्या सगळ्या गोष्टींसाठी लढत आहोत. म्हणजे उदाहरणार्थ नवीन शिक्षण धोरण जे अतिशय गंभीर आव्हान आपल्या पुढे आलेलं आहे की आता परत एकदा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या प्रक्रियेमधनं हद्दपार करता येईल किंवा जे शिक्षण आपण घेऊ ते शिक्षण घेण्याला एक अर्थहीन बनवणं, उच्च शिक्षणाच्या संधींचा संकोच करणं, त्याचं आपण वेगळं विश्लेषण कदाचित झालेलं असेल या प्लॅटफॉर्मवरनं, मी त्याच्या तपशिलात जात नाही. पण हे गंभीर जे आव्हान या सगळ्या संदर्भामध्ये निर्माण झालेलं आहे तर ते आपल्याला करावंच लागणार आहे. त्यामुळं मुद्दा हा दोष देण्याचा नाही, तो चिकित्सा करण्याचा आहे. आणि चिकित्सा ही केलं तरच आपल्याला आपल्या पुढच्या आव्हानांचा हे मिळेल. आता राहिला मुद्दा आपण करण्याचा. तर असं आहे की जसं फुलेंनी शाळा काढली, बाबासाहेबांनी शाळा काढली, त्याच पद्धतीनं वेगवेगळे प्रयत्न इतर लोकांनी केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत सारखी शिक्षण संस्था असतील की जिचं जाळं अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलं आणि रयतने एक मोठी भूमिका या सगळ्या शिक्षण प्रसाराच्या आणि एकूणच्या संदर्भामध्ये निभावलेली. आज रयतचं काय झालेलं आहे ते वादाचा मुद्दा असू शकतो, परंतु हेही तितकंच वास्तव आहे की एक प्रचंड मोठ्या काळामध्ये या रयत सारख्या शिक्षण संस्थांनी मोठी भूमिका अदा केलेली आहे. इतर अनेक लोक असतील की मामा जगदाळे आहेत तिकडे बार्शीकडं, इकडं हे आहेत इतर लोक सुद्धा असतील, कदाचित आपल्याला वेगळे वेगळे नावं माहिती असतील. त्यामुळे आपण काय करू शकतो व्यक्तिगत पातळीवर हा जो आहे, तर आपण व्यक्तिगत पातळीवर दोन काम करू शकतो असं मला वाटतं. एक, व्यक्तिगत पातळीवर आपण फुले बाबासाहेबांचा, मुक्ता साळवेंचा, सावित्रीबाईंचा आदर्श ठेवून आपण चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेणं, ज्ञान साधना करणं. जितकी ज्ञान साधना आपण करू तितकं आपण आपल्या काय म्हणूया या सगळ्या परिस्थितीचं आकलन करू, आपण मोक्याच्या जागा, माऱ्याच्या जागा पटकवू शकू आणि पॉलिसी याच्यामध्ये हे. दुसरं असं की आपण हे जे काही जे झाले या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये एक सामूहिक संवादी राहणं, आपल्या लोकांशी या सगळ्या इश्यूचं डिस्कस करणं आणि त्या प्रश्नांचं स्वरूप जाणून घेणं, हे आपण करू शकतो. आता एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आणि हे तर आपण काही आपण म्हणू शकत नाही आपल्या ह्याच्यातलं, ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ते करावं. पण एक व्यक्तिगतचा हे केला तर आपण ज्ञानसाधना करावी आणि आपण जसं सत्यशोधक शिक्षक सभा आहे, सत्यशोधक शिक्षक सभा असेल, इतर अजून कुठले प्लॅटफॉर्म्स असतील, याच्या माध्यमातून सातत्यानं शिक्षणच्या क्षेत्रामध्ये कुठले इश्यूज आहेत, काय प्रश्न आहेत, काय आव्हानं आहेत, याची संवादी पद्धतीनं चर्चा केली पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन तो एक काय म्हणूया आपला आवाज एक बनवला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत त्याला त्या संदर्भामध्ये विरोध करण्याचा. आणि जितकं शक्य आहे तितकं म्हणजे आपल्या हस्तक्षेपाचा आवाज जितका धारदार असेल, जितका बुलंद असेल, तितका आपण आपल्या बाजूनं किमान काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये बदल घडवून आणू शकतो असं मला वाटतं.
धन्यवाद. दुसरा प्रश्न अल्पेश घडले यांचा आहे. ते विचारत आहेत, देशातील 1966च्या कोठारी आयोग सोडून कोणतेही शिक्षण धोरण फुले आणि बाबासाहेब यांचा दृष्टिकोन का स्वीकारत नाहीत? फुले आंबेडकरी दृष्टिकोन शिक्षण प्रक्रियेत निर्माण करण्यासाठी चळवळींनी काय करायला पाहिजे? पहिला जो त्यांचा मुद्दा आहे की का स्वीकारलं नाही, तर हा मुद्दा आहेच आहे की कसं आहे, ही व्यवस्था जी आहे या व्यवस्थेमध्ये आपण जसं बघितलं, एक ब्रिटिश येण्याच्या अगोदर जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की थेटपणे धर्मशास्त्राच्या कायद्यान्वये शिक्षण बंदी आहे, ज्ञानबंदी आहे ब्राह्मणेतर जातींना. इथं ब्रिटिशांची भांडवली व्यवस्था आल्यानंतर ती औपचारिक पातळीवर कमी होते, काही लोक शिकतात आणि ही प्रक्रिया सुरू होते. हे जरी असलं तरी मी तुम्हाला सांगितलं की हे प्रक्रिया घडून जरी आली तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की खुद्द ब्रिटिशांनी सुद्धा ब्राह्मणांचं शैक्षणिक आधिपत्य हटवण्याचा प्रयत्न केलेला नाही, किंबहुना त्यांनी तो राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. दक्षिणा फंड असेल किंवा ते जे डेक्कन कॉलेज आहे, हिंदू कॉलेज आहे, यांच्यामध्ये फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश असेल, त्यांचं आधिपत्य राखण्याचा, सुरक्षित ठेवण्याचाच ब्रिटिशांनी प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला दिसतं. त्यामुळं जे नवीन शिक्षण आलं, नवीन जी व्यवस्था आली, या व्यवस्थेमध्ये तेच पहिल्यांदा त्याचा लाभ त्यांनी घेतला आहे की नाही. आणि त्याच्यामुळं असं झालं की जसं मी म्हणलं की नंतरच्या काळामध्ये सुद्धा फुले शाहू बाबासाहेबांचा विचार स्वीकारला गेला नाही. याचं कारण असं की जो डॉमिनंट प्रवाह राहिला, हा डॉमिनंट प्रवाह हा वरच्या जाती वर्गांचा राहिला. म्हणजे शासन सत्ता सुद्धा जे आपण म्हणतो की शासन संस्था स्वातंत्र्यानंतर कुणाच्या ताब्यात गेली? वरच्या जाती वर्गाच्या ताब्यात. त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्यांदा सणाला महत्व दिलं गेलं वरच्या जातीच्या. शासन धोरण ठरवणारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात गेली? त्यांच्या गेली. आता स्वातंत्र्याच्या सगळ्या त्या प्रोसेसमध्ये फुले शाहू बाबासाहेबांच्या चळवळी आणि इतर राज्यातले इतर काही लोक असतील, म्हणजे जसं पेरियार असतील वगैरे, या चळवळींमुळं त्यांना हे स्वप्न दिलं गेलं की स्वातंत्र्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नांचा निराश होणार आहे, सगळे प्रश्न संपणार आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं सत्ता उच्चजात वर्गांच्या ताब्यात जरी गेली असली तरी स्वातंत्र्यामध्ये ही सर्व सत्ता आपल्या सगळ्यांची आहे हे भासवण्यासाठी म्हणून काही शिक्षणाच्या तरतुदी किंवा काही सोयी इथल्या शेतकऱ्यांना, आदिवासींना, दलितांना, भटक्या समूहांना दिल्या गेल्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं स्वीकारला गेला नाही फुले शाहू बाबासाहेबांचा विचार, कारण तो प्रतिरोधाचा, तो संघर्षाचा, तो विद्रोहाचा, तो हक्काचा, तो मागणीचा स्वर आहे. तो कायम आपल्याला तेवत ठेवावा लागला, तो जोरदार करावा लागला आपल्या बाजूने. पण वास्तव हे आहे की सत्ताधारी ते राहिलेले आहेत, सत्तेवर अजूनही तेच आहेत. त्यामुळे ते आज नवीन शिक्षण धोरणासारखे प्रश्न निर्माण करत आहेत असं मला वाटतं. दुसरा प्रश्न काय होता याला जोडून, चळवळीने काय करावं? तर मी जसं म्हणलं की मागच्या प्रश्नाचंच उत्तर खरं म्हणजे याला की चळवळींनी आपला जितक्या, आता एका अर्थाने हे पण आहे की चळवळींचा सध्याची जी अवस्था आहे ही थोडीशी काय म्हणूया की काय म्हणूया प्रतिगामी शक्ती आपल्याला माहिती आहे की ह्या जास्त प्रभावी बनलेल्या आहेत. त्यांनी सत्तेची सर्व स्थानं काबीज केलेली आहेत. त्यामुळे आपले प्रश्न खूप, आपली परिस्थिती आव्हानात्मक बनलेली आहे. आपलं अस्तित्व राखणं खूप मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं चळवळींपुढचं, चळवळीतल्या कार्यकर्त्यांपुढचं, आपल्यापुढचं हे आव्हान आहे, हे निकड आहे, ही गरज आहे की आपण जितकं शक्य आहे तितकं एकत्र येणं, संघटित होणं आणि संघटित स्वरूपामध्ये आपल्यापुढच्या, मग ते शैक्षणिक असतील किंवा इतर आव्हानं असतील, या आव्हानांची चर्चा करणं, ते समजून घेणं. आपल्यातले भलेही मतभेद असतील, हे मतभेद वैचारिक असतील, धोरणात्मक असतील, संघटनात्मक असतील, हे असतील तरी ते किमान पातळीवरती ते बाजूला असून आताच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी, कारण आज माणूस माणसाचं हे बनलेलं आहे. मी जात म्हणत नाही, धर्म म्हणत नाही, या भयानक जी त्यांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे ती इतकी स्पर्धात्मक बनली की व्यक्ती व्यक्तींचा दुश्मन आहे. प्रत्येक जातीचा एक फॅसिझम उभा राहिला. उमेश बगाड यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं की प्रत्येक जातीचा फॅसिझम ह्याला आलेला आहे, उदयाला आलाय. त्याच्यामुळं परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. त्यामुळे हे जे आपल्यातले मतभेदाचे वेगवेगळे मुद्दे जे आहेत, हे मुद्दे ठेवून सुद्धा आपला प्रतिरोधाचा, आपला ह्याचा आवाज अधिक
धारदार होण्यासाठी आपण एकत्र येणं, प्रश्नांची आव्हानात्मकता, त्याची गंभीरता, त्याची व्यामिश्रता, त्याची गुंतागुंत समजून घेणं, त्या दृष्टीनं मांडणी करणं, त्या दिशेनं आपला प्रयत्न करणं, आपण आपली संख्या जितकं जास्त वाढवणं शक्य आहे तेवढं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. विजय वाघमारेंचा प्रश्न आहे, युजीसी बंद करून रुसा काढण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? मी खरं म्हणजे बरं झालं या निमित्तानं, या प्रश्नाच्या निमित्तानं मला एक सुटलेला रेफरन्स आठवला की बाबासाहेबांनी हे म्हणलेलं आहे, एक त्यांनी काय म्हणूया त्यांच्या त्या लेखामध्ये म्हणण्यापेक्षा मुंबई विद्यापीठाची जी सुधार समिती होती त्या समितीला बाबासाहेबांनी जी साक्ष दिली, जी बाबासाहेबांचे जे खंड आहेत त्या दुसऱ्या खंडामध्ये ती विस्तृत याच्यात आहे. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक वाक्य, एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते असं की विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ हे काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं टोळकं म्हणून आहे. विद्यापीठ हे प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनू नये, ते त्यांचं टोळकं बनू नये, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. आता असं आहे की युजीसी जी आहे हे युजीसी काय म्हणूया सापेक्षतः किमान काही प्रमाणात हे एक स्वायत्त संस्था आहे, म्हणजे शासनाचं हे असलेली शासनाचं संबंधित पण एक बॉडी आहे, स्वतंत्र स्वायत्त बॉडी आहे जी एकूण उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींचं नियमन करते, नियंत्रण करते, त्याच्या संदर्भातली धोरणं आखते, निर्णय घेते, ते राबवते. त्यामुळे तिथे एक किमान काही प्रकारची एक स्वायत्तता. आता युजीसी बंद करून ते वर्ग जेव्हा शिक्षण मंत्रालयाकडे केलं जातं तेव्हा जे प्रत्यक्ष सत्तेवरले, आणि आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की सत्ता भलेही वेगवेगळ्या पक्षांची असली तरी ती कमी अधिक प्रमाणामध्ये वरच्या जाती वर्गांची, सत्ताधाऱ्यांचीच हे असते, हितसंबंधांचा प्राथम्यानं विचार करणारी असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही युजीसी बंद करून ते थेटपणे अखत्यारीत आणता शिक्षण मंत्रालयाच्या, तेव्हा स्वाभाविकपणे जे हे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांचा थेटपणे हस्तक्षेप या सबंध उच्च शिक्षणाच्या याच्यामध्ये निर्माण होतो. आणि त्याचा स्वाभाविक पहिला दुष्परिणाम म्हणजे मग शिक्षण क्षेत्रामध्ये काय होतं, सरकारची नियंत्रण प्रस्थापित होतं. मग तुम्ही काय लिहिता, काय छापता, कसा विचार करता, कुठला पेपर मांडला, इथं पासून ते कुणाची नेमणूक करायची, किती पैसा द्यायचा, अशा सर्व बाबतीमध्ये जी युजीसी एक स्वायत्त बॉडी जिच्यामध्ये अनेक शैक्षणिक विद्वान त्याच्यामध्ये समावेश होतात, ते जाऊन आता राजकीय मंडळी येणार आणि त्यांना एका अर्थाने या प्रक्रियेला काही देणं घेणं म्हणण्यापेक्षा त्यांना उलट ती प्रोसेस मारायची आहे. आणि त्याच्यामुळं मग वेगवेगळे राजकीय लागेबांधे असणारे लोक या क्षेत्रात येणार, शिक्षणाचा आशय ते नियंत्रित करणार आणि त्यामुळे उच्च शिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया काय म्हणूया त्याला बाधित होणार. हा मला असं वाटतं की याचा हा काय हेतू आहे किंवा त्याचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. इथे आपलं प्रश्न उत्तराची फेरी संपलेली आहे. मी सूरज मेश्राम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाकरती पुढे यावे. धन्यवाद सर. आपण या विषयावरती अभ्यासपूर्ण जी मांडणी केलेली आहे, आम्ही निश्चितच त्यावरती विचार करू आणि समाजामध्ये हे पेरण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आणि आपण या कार्यक्रमाला अत्यंत वेळातला वेळ काढून जे अभ्यासपूर्ण जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे मी शिक्षण प्रबोधन समितीच्या वतीने आपले आभार मानतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे सुद्धा मी समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी या समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.